मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावले येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण क्लच विषयी माहिती पाहूया। क्लच हे शक्ती संक्रमणाचे एक साधन आहे। म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शक्ती वाहण्याचे साधन म्हणजेच क्लच होय। क्लच एक प्रकारचा कपलिंग आहे, परंतु कपलिंग आणि क्लच यामध्ये असणारा फरक म्हणजे कपलिंग काम चालू असताना हलवता येत नाही, तर क्लच काम चालू असताना हलवता येतात। शक्तीच्या स्त्रोतांना किंवा उगमस्थानांना वेगवेगळ्या कार्यप्रणालीमध्ये जोडणे किंवा अलग करणे हा क्लचचा मुख्य उद्देश आहे। म्हणजेच उगमस्थानापासून शक्तीच्या स्त्रोतांना वेगवेगळ्या कार्यप्रणालीमध्ये जोडण्याचे किंवा अलग करणे हा क्लचचा उद्देश आहे। क्लचचे प्रकार आहेत टाइप्स ऑफ क्लच। मशीन टूल्समध्ये पुढील वेगवेगळ्या प्रकारचे क्लच उपयोगात आणले जातात। पहिला आहे कोन क्लच, दूसरा आहे डॉग क्लच, तीसरा आहे मल्टीप्लेट क्लच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मल्टीपल डिस्क क्लच, एअर क्लच, सिंगल प्लेट क्लच, ओव्हरराइडिंग क्लच आणि सेंट्रीफ्युगल क्लच अशा प्रकारचे क्लचचे प्रकार आहेत। त्यापैकी आता आपण कोन क्लच विषयी माहिती पाहूया। कोन क्लच, कोनिकल क्लच असे म्हणतात याला। हा एक फ्रिक्शन टाइप क्लच आहे। याचा बेरिंग फेस कोनिकल असतो। एक अथवा दोन्ही घटक फिरत असतानाही या प्रकारचा क्लच जोडला जाऊ शकतो। कोन क्लचच्या साहाय्याने कमी शक्तीचे वहन करता येतात। डॉग क्लच, डॉग क्लच हा पॉझिटिव्ह क्लचचा प्रकार आहे। याला स्ट्रेट क्लच असे म्हणतात, कारण याचे जॉ ॲक्सिसला समांतर असतात। या क्लचचे दोन्ही भाग थांबलेल्या स्थितीत असताना शाफ्ट एकमेकांना जोडले जाऊ शकतात। डॉग क्लच क्लॉकवाईज तसेच अँटी क्लॉकवाईज फिरतात। मल्टीप्लेट क्लच, मल्टीप्लेट क्लच सुटसुटीत तसेच चालवण्यास आरामशीर आणि शक्तिशाली असा क्लच आहे। मशीन टूलमध्ये ड्रायव्हिंग मोटरला ट्रान्समिशन गिअरबॉक्स जोडण्यासाठी मल्टिपल क्लच मोठ्या प्रमाणात वापरतात। याने जादा शक्तीचे वहन केले जाते। या क्लचने जादा शक्तीचे वहन केले जाते। या क्लचमध्ये ब्रेक वारंवार स्थापित करता येते, त्यामुळे क्लच मोकळा आणि अलग केल्यास ट्रान्समिशन गिअर बॉक्स ताबडतोब थांबवला जातो। इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क क्लच, या क्लचमुळे शाफ्ट आणि गिअर जोडले जातात। या क्लचला केबलच्या साहाय्याने दूरवरून ऑपरेट केले जाते। क्लचच्या केबलमध्ये जर डायरेक्ट करंट सोडला तर त्यामुळे मॅग्नेटिक कॉइलवर चुंबकीय क्षेत्र तयार होते। हे मॅग्नेटिक फील्ड डिस्कद्वारे प्रभावित होऊन आर्मेचर डिस्कला आपल्याकडे ओढतो व आकर्षित करतो। आर्मेचरमुळे प्लेटला पकडून ठेवतो की ज्यामुळे शक्तीचे वहन होते। अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मल्टिपल डिस्क क्लचचा उपयोग केला जातो। एअर क्लच, एअर क्लचद्वारे हवेच्या दाबाच्या स्त्रोताने चालवले जातात। क्लच जोडले असता हवेचा दाब अखंड टिकवून ठेवणे आवश्यक असते। या क्लचची हालचाल करणारे भाग त्यांना घासल्या जाणाऱ्या सरफेसवर जोडणारी झीज यावर आपोआप भरून काढतात, त्यामुळे याला यांत्रिक ॲडजस्टमेंटची गरज नसते। अशा प्रकारे हा एअर क्लच आहे। सिंगल प्लेट क्लच, या क्लचमध्ये घासले जाणारे सरफेस रबिंग सरफेस हे स्टील वायरसह ॲस्बेस्टॉस किंवा प्लास्टिक किंवा कॉटन या फ्रिक्शन लाइनिंग मटेरियलने आच्छादलेले असतात। स्प्रिंगच्या साहाय्याने
कॉन्टॅक्ट फोर्स टाकला जातो की ज्यामुळे क्लच अखंडपणे जुळलेल्या स्थितीत राहतो. क्लचला असलेल्या पॅडवर दाब दिल्यास हा पॅडल फोर्स स्प्रिंग फोर्सच्या विरुद्ध काम करतो, म्हणजे स्प्रिंगचा दाब कमी पडतो आणि क्लच उघडला जातो. सिंगल प्लेट क्लचचा उपयोग ऑटोमोबाईल वाहनांमध्ये करतात, म्हणजेच आपण ब्रेक लावतो त्यावेळेस. ओव्हर रायडिंग क्लच. या प्रकारच्या क्लचमध्ये आतील भाग हा गतिमान झाल्यास फिरण्यामुळे क्लचला असलेले बॉल्स आणि सिलेंड्रिकल रोलर हे बाहेरील भागावर ढकलले जातात की ज्यामुळे बाहेरील भाग फिरला जातो व विरुद्ध परिस्थितीत हा क्लच उघडला जातो. सेंट्रिफ्युगल क्लच. सेंट्रिफ्युगल क्लचचा उपयोग लहान मोटरसायकलमध्ये म्हणजेच मोपेडमध्ये करतात. या क्लचच्या आतील भागास ज्यावेळेस पुरेशी गती प्राप्त होते त्यावेळेस त्याचे सेंट्रिफ्युगल वेट हे बाहेरील बाजूस फिरले जाते. त्यामुळे फ्रिक्शनल लाईनसह असणाऱ्या बाहेरील भागांवर जॉज दाबले जातात व क्लच बंद होतो. स्पीड कमी झाल्यानंतर क्लच उघडला जातो.